की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत। हा निर्णय आपण घेतलाय। पण की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत। हा निर्णय आपण घेतलाय। पण सवाची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या महिलांना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं। काय कायला गोपीचंद पडळकर जेवताना वाटीतल्या भाजीत बी दिसायला लागलेला आहे। काय लोक आता बोलायला लागली ती की बाहेरनं आलं या। अरे बाहेरनं कुठनं आलं? काय पाकिस्तानातनं आलं का? आणि जे म्हणत आहेत हे बाहेरनं आलं त्यांना एक विचारा, तुमच्या सोनिया काकू ह्या कुठनं आल्या? त्या इटलीवरनं आल्या तरी त्यांना तुम्ही लोटांगण घालताय। अरे हा तर आमच्या जिल्ह्यातल्या मातीतला बहुजन समाजाचा नेता आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मानानं उभा केलं। अरे पहिली कर्जमाफी ही देवेंद्रजींनी दिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला। एवढ्यावर हे थांबले नाहीत तर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दर महिन्याला दर वर्षाला 12,000 दिलं। आता परत साहेबांनी सांगितलं 12चं 15,000 करतोया। तेवढ्यावर साहेब थांबले नाही। साहेब म्हणले शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंत मोटारीला वीज फुकट। आता नुसतं बटन दाबायचं आणि गोधड्यात येऊन झोपायचं, लाईट बिल येणार नाही। अरे आम्हाने 15,000 दिलं, लाईट फुकट दिली, दुधाला 7 रुपये प्रति लिटर अनुदान दिलं। एवढ्या साहेब थांबलं नाही। साहेबाच्या लक्षात आलं की लाडक्या बहिणीला बी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून आता महिन्याला 1500 द्यायला लागले। आता परत अजून वाढ करणार आहेत, म्हणजे महिन्याला 2100 येणार आहेत। गावगाड्यातल्या मायमाऊलीला का दिलं? अरे महाराष्ट्रामध्ये असा एकमेव मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले 2014ला की ज्यानं दवाखाना काढला नाही, मेडिकल कॉलेज काढलं नाही, कारखाना काढला नाही, सूतगिरण काढली नाही। त्या माणसानं डांबर खाल्लं नाही, मुरुम खाल्ला नाही। एकमेव या राज्याला मुख्यमंत्री असा झाला की त्यानं सगळी तिजोरी गावगाड्यासाठी रिकामी केली, गावगाड्यासाठी रिकामी केली। देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागले ते माहिती आहे का? कारण आपण शेतकरी माणसं आहे, आपल्या घरात गाय असत्या, तसं राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे, गाय। आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसवाले असतील, याने देवेंद्रजीला का घेरलं माहित आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, त्या गायची जी कास आहे त्या कासला 4 थान आहेत, या अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि 3.5 थानातलं दूध आपणच हाणायचं। देवेंद्रजी काय म्हणले, 4ही थान ही वासराचीच आहेत, मी सगळं दूध वासरांनाच देणार। मग पवार साहेबाला 9वा महिना लागला आणि कळा सुटल्या। ते म्हणलं माझ्या चिल्या पिल्यांचं कसं होयाचं? अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्यांनी कारखाना हाणलं, बँका हाणल्या, सूतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे। कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? अरे या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती अरे हास्य फुलवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। अरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्व जागृत ठेवलं आणि तुम्ही दाढ्या कुरवळत बसलाया। अरे तुम्हाने एका बाजूला उद्धव साहेब
तुमच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात काय होतं? तुम्ही घरातनं बाहेर निघाला नाही, पण शेतकऱ्याचा भाजीपाला सडला, दूध रस्त्यावर सांडलं. अरे तुम्ही 1 रुपया सुद्धा माझ्या शेतकऱ्याला गावगाड्याला मदत केली नाही. आणि विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट सगळं फुकट. अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे? आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे. बघा, अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल. अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आले? आता तुम्ही जे केलंय 3,000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना